ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते आणि हायटेक महाराष्ट्रात घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। धोकादायक विहिरीत पाण्यासाठी प्राण पणाला लावावे लागतात। पाणी नाही तर गावात तरुणांची लग्न देखील होत नाहीयेत। गावात तरुणाचं शेवटचं लग्न 2015 साली झालंय। मायबाप सरकार जगायचं कसं हे सांगा असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर धोकादायक पद्धतीने विहिरीत उतरून हे पाणी भरलं जातं। यात महिलांना मोठी कसरत करावी लागते। आदिवासी पाड्यांवरची ही धक्कादायक बाब समोर येते आणि यामध्ये तर हंडाभर पाण्यासाठी जीव गमावलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वेदिका चव्हाणची दुर्दैवी कहाणी एबीपी माझानं समोर आणली। मात्र यवतमाळमधल्या अतिशय धोकादायकरित्या ग्रामस्थांना पाणी भरावं लागतंय। अंगावर काटा आणणारा हा प्रकार उघड केलाय आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांनी। रजत यांनी या ठिकाणी घेतलेला आढावा आपण पाहूया। गाव जवळच्या पारधी बेड्यामध्ये पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नाही आणि त्यामुळे एका शेतातील अत्यंत धोकादायक विहिरीत अशा पद्धतीने धोका पत्करून महिलांना पाणी भरावा लागत आहे। गेल्या काही वर्षात अशाच पद्धतीने जवळपास 6 जणांचा, ज्याच्यामध्ये महिलांचा, लहान मुलांचा आणि वृद्धांचा समावेश होता, 6 जणांचा पाणी भरताना याच ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे कारेगाव जवळच्या या पारधी बेड्यामध्ये पाण्याचा एक कायमस्वरूपी स्रोत या ठिकाणच्या रहिवाशांना मिळावं आणि त्यासाठी प्रशासनानं लागलीच प्रयत्न करावे याची नितांत गरज आहे। तर कारेगाव पारधी पाड्यावर सुमारे 400 नागरिक राहतात, पण त्यांच्यासाठी हा धोकादायक विहिरीशिवाय पाण्याचा दुसरा कोणताही पर्याय नाहीये। वस्तीच्या शेजारून एक अत्यंत घाणेरडा नाला वाहतो, त्यामुळे लोकांना एकतर या घाण नाल्याचं पाणी प्यावं लागतं किंवा जीव मुठीत धरून या धोकादायक विहिरीत उतरावं लागतं। धोका पत्करून पाणी भरताना गेल्या काही वर्षात 6 गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं गावातल्या लोकांनी सांगितलंय। कोरेगाव वस्ती झुडपी जंगलात वसली आहे, त्यामुळे इथल्या पारधी बांधवांना या ठिकाणी स्वतःची विहीर खोदण्याची किंवा पैसा गोळा करून बोरवेल करण्याची देखील परवानगी नाहीये आणि प्रशासनही त्यांच्या पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था करत नाहीये। तर कारेगाव पारधी बेड्यावरची धोकादायक स्थिती ग्रामस्थांनी एबीपी माझाकडे मांडली, त्यांच्या शब्दात ऐकूया। 6 लोकांचा जीव विहिरीमध्ये गेला आहे सर, आणि भरपूर लोकांना टोंगळ्याला लागतात, हाताला लागतात, घसरून पडतात, गुंड घसरून पडतात। बरसातीमध्ये जर चिखल झालं त्याच्यामध्ये घसरून पडतात, कोणाच्या डोक्याला लागतात, कोणाच्या हाताला लागतात, कोणाच्या पायाला लागतात। आणि असं गाडण्यामध्ये खूप सारे वेले होते सर, असे वेले होते की माणसाला असं वाटते की आता बस करा, जाऊ द्या, मेलं तरी चालते, पण या विहिरीचं पाणी नाही आणायचं। पाण्याची मूलभूत सुविधा नाही आहे, यांना अशा विहिरीत पाणी भरावं लागते आपल्या जीवावर उदार होऊन। आज प्रशासनाला हेच म्हणणं आहे की तुम्ही जनावरांसाठी सुरक्षा देता, पाण्याची सुविधा करता, सगळ्या गोष्टी करता, पण मानवाला जीवन जगण्यासाठी त्याच्या मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजे। त्याला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, जागा, शिक्षण ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे। याकरता प्रशासनाने पारधी बेड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे सर। या आदिवासी विभागाच्या अंतर्गत हजारो करोड रुपयाचे या वंचित शोषित आदिवासी लोकांसाठी बजेट मांडला जातो, तरी पण या आदिवासी पारधी समाजापर्यंत पोहोचत नाही। ही एक आमच्या संघटनेसाठी किंवा आमच्यासाठी किंवा मानव समाजासाठी हे दुःखाची बाब आहे। भारतामध्ये अमृत महोत्सव वर्ष माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी मानवलेलं आहे, तरी पण आजही या पारधी समाजापर्यंत विकासाची गंगा पोहोचलेली नाही। माझी विखे साहेबांना विनंती आहे की जे पारधी विकास पॅकेज अंतर्गत मोठा बजेट निर्माण करावं आणि या संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यांचा विकास करावा, हीच आमची विनंती आहे। पाण्याअभावी जगणं मुश्किल झालेल्या कारेगाव पारधी पाड्यावरच्या लोकांसमोर आणखी एक मोठं संकट उभं राहिलंय। पाण्याची भीषण टंचाई असल्यानं गावातल्या तरुणांना मुलगी द्यायला कोणताही बाप तयार होत नाहीये। कारेगाव पाड्यावरच्या मुली लग्न होऊन दुसरीकडे जातात,